शरीरामध्ये रक्ताच्या गाठी होऊ नयेत म्हणून कोणती फळं खाल्ली पाहिजेत, पालेभाज्या फळभाज्या कोणत्या खाल्ल्या पाहिजेत, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टरबूज. हे टरबूजमध्ये खूप चांगले घटक असतात. तसंच खरबूज पण आहे. भोपळा, कुठल्याही स्वरूपाचा भोपळा असेल, लांब भोपळा असेल, गोल भोपळा असेल, सगळ्या प्रकारचा भोपळा पण चांगला असतो. तसंच नट्स, ज्याला आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो किंवा शेंगदाणे फुटाणे जे म्हणतो आपण, अशा प्रकारचे पण घेतले पाहिजेत. तसंच मेथी आणि काकडी याचा पण समावेश आहारामध्ये केला पाहिजे, म्हणजे रक्ताच्या गाठी होणार नाही. त्याच्यामध्ये सिट्रुलिन हा घटक चांगल्या प्रमाणात असतो. आणि हे सिट्रुलिन काय असतं, हे अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होत असतं. आणि हे अमायनो ॲसिड काय करतं, एल आर्जिनिन तयार करतं. हे एल आर्जिनिन तयार केलेलं काय करतं, रक्तवाहिन्यामध्ये, हृदयामध्ये सगळ्या ठिकाणी रक्त गोठू देत नाही, रक्ताच्या गाठी तयार होऊ देत नाही, रक्ताच्या वाहिन्यांना त्या वॉलला ते चिटकू देत नाही. आणि चिटकल्यानंतर ज्या गाठी बनत असतात त्या बनणार नाहीत.